नमस्कार मंडळी, हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्यूअर्स. मी मधुश्री. माझ्या चॅनल चिटपट पाककृतीमध्ये तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी दाखवणार आहे शेवयाची खीर. त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला. इथं अर्धा लिटर दूध मी तापवून घेतलेलं आहे. 1 वाटीभर शेवया घेतलेल्या आहे. तूप लागेल आपल्याला. ड्रायफ्रुट्स 5-6 बदाम, 5-6 काजूचे मोठे तुकडे आणि बेदाणे घेतलेले आहेत. इथं मी साखर 1 वाटी घेतलेली आहे. वेलची पूड. मैत्रिणींनो, साखर आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता किंवा ड्रायफ्रूट स्किपही करू शकता. आता मी दाखवते तुम्हाला पुढे. आपण दूध हे परत गॅसवर ठेवूयात गरम करायला. आपलं दूध छान उकळलेलं आहे मैत्रिणींनो. वाटीभर साखर घालून घेते मी. साखर विरघळली की मग आपण ह्याच्यामध्ये शेवया घालूया. 1 चमचाभर वेलची पावडर घालूयात. तूप घालूयात 2 चमचे. शेवया घालूयात. आणि ड्रायफ्रुट्स घालूया. आता हे शेवया शिजवून घेऊया. ह्या शेवया रेडीमेड आहेत मैत्रिणी. त्याला फार शिजवावं लागत नाही, पटकन शिजलं जातं. 5 ते 7 मिनिटात आपली शेवया शिजून होतील. नंतर दाखवते. त्यामध्ये केशर घालून घेऊयात आपण आणि शिजवायला ठेवूया. तर खीर आपली छान शिजलेली आहे बघा. मला थोडीशी पातळच आवडते. खूप शेवया घातली की मी नुसतं शेवया खाल्ल्यासारखं वाटतात. आता मी सर्विंग बाउल मध्ये काढून तुम्हाला खीर दाखवते. आपली खीर रेडी आहे मैत्रिणींनो. किती सुंदर झाली आहे बघा. रंग बघा किती छान आलेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.